मैत्रिणींनो, आपण आता गावरान पद्धतीने लोणचं बनवूया. हे बघा, आता इथं मी 30 कैऱ्या घेतलेल्या आहे. त्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कापून घेतल्या. आणि इथं मीठ घेतलं, मी जाड मीठ घेतलं, ते मिक्सरला फिरवून घेतलं थोडं थोडं. आणि 30 कैऱ्याला मी जवळजवळ 1 किलो मीठ घेतलेलं आहे. आणि आता इथं मी पूर्ण तेल उकळून घेतलेलं आहे कडकडीत. त्याच्यात टाकलेली मेथी. आता त्याच्यात टाकणार आहे लसूण. आता लसूण पूर्ण लाल होऊन द्यायचा. आता त्याच्यात टाकणार आहे आपण लवंग मिरे. आता हे लाल झालं का पूर्ण काढून घ्यायचं. आता हे मीठ जाड मीठ आपण बारीक करून घेतलं. मग आता का नाही, घरगुती पद्धतीने घरी दळलेली हे हळद आहे, बेडेकर मसाला आहे, लाल तिखट आहे, सगळं आपल्याला असं तयार करून घ्यायचं, ताटात मांडून घ्यायचं. आणि त्याच्यात आता मोहरीची डाळ टाकायची. लाल तिखट चवीपुरतंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. कलर येतो मग लाल तिखटाने. बेडगी पावडर येते. आता त्याच्यात हे आपल्याला तेल ओतून द्यायचं. आता हे उकळतं तेल आहे ना, त्याने ते मसाले पूर्ण खरपूस भाजत आहेत, छान होतात मग ते. आता आपल्याला पूर्ण हे थंड करून घ्यायचं. बघा आता मसाला कसा खरपूस तळला गेला तो. खूप छान सुगंध आला आता याचा. आता हे पूर्ण थंड झालं का पूर्ण थंड होऊन द्यायचं. गरम अजिबात ठेवायचं नाही, मग लोणचं खराब होतं त्याने. हे बघा, आता अशा पद्धतीने आपलं मसाला पूर्ण थंड झाला. आता त्याच्यात आहे ना, आपण थोड्या थोड्या कैऱ्या टाकून पूर्ण खापीला मसाला लावून घेऊ. आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचा तो. थोड्या थोड्या असं मिक्स करून बरणीत भरायच्या. आता व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा.